कवटेमंकाळ तालुक्यातील अलकुडियास हद्दीत 21 वर्षीय प्रणव प्रकाश कदम राहणार कोकळे या तरुणाचा धारदार हत्यारानं सपासप वार करून निर्घुण खून करण्यात आला। ही धक्कादायक घटना बुधवार दिनांक 19 रोजी पहाटे उघडकीस आली। पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या काही तासात छडा लावत दोघा संशयितांना रात्री उशिरा अटक केली। अजय पांडुरंग चौगुले वय वर्ष 22 आणि संदीप दत्तात्रय कांबळे वय वर्ष 22 दोघेही राहणार अलकुडियस अशी संशयितांची नावं आहेत। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपयांचा चांगला परतावा मिळवून देण्याचं आश्वासन प्रणवनं दिलं होतं, मात्र ना अपेक्षित परतावा मिळाला ना गुंतवलेले पैसे परत आले। याच आर्थिक वादातून संतप्त झालेल्या दोघांनी प्रणवचा काटा काढल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी दिली आहे। अलकुडियास हद्दीत अलकुड ते इरळी जाणाऱ्या रस्त्यापासून पश्चिमेला काही अंतरावर हा प्रकार घडला। 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजण्यापूर्वी प्रणववर धारदार हत्यारानं हल्ला करण्यात आला। हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर, कपाळावर, पाठीवर, मानेवर आणि हातावर सपासप वार केले। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रणवचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच कवटेमंकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्र फिरवली। तपासादरम्यान पोलिसांनी संशयिताचा माग काढत अजय चौगुले आणि संदीप कांबळे यांना ताब्यात घेतले। चौकशीत शेअर मार्केटमधील पैशाच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाची माहिती समोर आली। या प्रकरणी प्रणव कदम यांचे मामा दत्तात्रय युवराज पाटील यांनी कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सुरुवातीला अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून प्रणवचा खून केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले होते। त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने हलवत अवघ्या काही तासात संशयितांना अटक केली। या खुनामागे नेमका आर्थिक व्यवहार किती रुपयांचा होता, हत्येचं नियोजन कसं केलं व गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास अधिक पोलिसांकडून सुरू आहे। पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे कोकडे तसेच अलकुडियात परिसरात खळबळ उडाली आहे। प्रणवने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवून देण्याचं आश्वासन देत संशयितांकडून लाखो रुपये घेतले होते। मात्र गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा न मिळाल्यानं तसेच दिलेली पैसेही परत न मिळाल्यानं दोघे संतप्त झाले होते। याच रागातून प्रणवचा खून केल्याची कबुली दोघांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे।